सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत मोहोळच्या 2 पाटलांमध्ये पुन्हा वादयुद्ध रंगलं आहे। माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांवर जोरदार टीका केली आहे, तर उमेश पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले। राजन पाटील म्हणाले, कुस्ती पैलवानांसोबत होत असते, अशासोबत कुस्ती कशी होऊ शकते। दोघांमध्ये चॅलेंज स्वीकारण्यावर आणि मनोवृत्तीवर जोरदार आरोप झाले आहेत। अतिशय उत्साह भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली कमळावर उभा राहण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार आतुर झालेला आहे। त्याचं कारण की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक अतिशय उत्कृष्ट जगामध्ये जे ज्यांचं नाव घेतलं जातं अशा प्रकारचं नेतृत्व मिळालेलं आहे। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस एक उमद तरुण नेतृत्व या राज्याला मिळालेलं आहे आणि सुदैवानं आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री अतिशय कणखर अशा प्रकारचा मिळालेला असल्यामुळं हा समन्वय साधून आल्यामुळं मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षमय अशा प्रकारचा हा तालुका झालेला आहे। आणि दुसरीकडे सगळे एकत्र आले, त्याचं कारण की त्यांना माणसंच मिळालं नाहीत, म्हणून करता सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात। पण अतिशय केविलवाणी परिस्थिती त्यांची येत्या निवडणुकीमध्ये होणार आहे। आपण बघितलं असेल की ज्यांच्या कधी आघाड्या नाही त्या वरच्या लेवलला ते सगळेच लोकपक्ष त्यांच्या पक्षाची नैतिकता नीती हे सगळं सोडून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वारू आवरण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु या तालुक्यातील मतदार, शेतकरी आणि कार्यकर्ता हा 100% 12च्या 12 पंचायत समिती आणि 6च्या 6 जिल्हा परिषद मोठ्या मताधिक्याने निवडल्याशिवाय राहणार असा मला विश्वास आहे। राजन पाटलांचा एक डान्स केलेला व्हिडिओ आहे बघा, तो व्हिडिओ जरा पुन्हा एकदा तुमच्या चॅनलवर परत एकदा दाखवा, बरोबर आहे। त्यामुळं तशा पद्धतीने डान्स करणाऱ्या माणसांच्याकडनंच त्या पद्धतीची टाळी वाजू शकते। आमच्याकडे धमक आहे, हिंमत आहे, म्हणून विधानसभेला आम्ही त्यांचा आमदार 31,000 मतांनी पराभूत केला। लढत ही पैलवानासोबत होते, बरोबर आहे। आणि उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला, म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो। त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल आणि म्हणूनच त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही। ते पैलवान नाहीयेत, ते काय आहेत त्यांनी टाळी वाजवून त्या ठिकाणी सगळ्यांसमोर दाखवून दिलं। हे कमी पडलं असेल तर त्यांनी जे पूर्वी एक डान्स केलेला आहे तो एकदा परत तुमच्या चॅनलवर दाखवा, म्हणजे त्यांनी ती उपमा स्वतःलाच दिलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सोलापूर।